तर कल्याणमधले ठाकरेंचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। आपण थेट दृश्य बघतोय पक्षप्रवेशाची। तर ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांना भाजपचं कमळ हाती दिलं जात आहे आणि त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतो। त्याच्यानंतर पक्षप्रवेश होणार आहे, त्यांची नावं घेणार आहे मी। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। दीपेश म्हात्रे यांनी कमळ हाती घेतलंय। सध्या त्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू केलेले, भाजपमध्ये मोठे इन्कमिंग होताना आपण पाहतोय। दीपेश म्हात्रेंचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। डोंबिवलीचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे भाजपवासी झालेले आहेत। आपण बघतोय त्यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झालाय। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आपली ताकद वाढवत आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा हादरा बसलेला आहे। जिल्हा प्रमुखच त्यांची साथ सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता भाजपची ताकद वाढताना दिसतेय। रवींद्र चव्हाण हे स्वतः याच परिसरातून येतात आणि आता त्यांच्या नेतृत्वाखालीच हा पक्षप्रवेश होताना आपण पाहतोय। दीपेश म्हात्रे यांच्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा देखील पक्षप्रवेश भाजपमध्ये होताना आपण पाहतोय। खरं तर ठाणे, कल्याण, डोंबिवली हा सगळा शिंदेंचा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्यातच शिंदेंना शह देण्यासाठी भाजपकडून विशेष रणनीती आखली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आता अशा रीतीनं मोठे पक्षप्रवेश आपल्याला दिसत आहेत। आदरणीय कपिल पाटील साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, सुलभाताई गायकवाड, संजय गायकवाड, यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ज्यांचा हस्ते प्रवेश होतो ते आपले सर्वांचे लाडके नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश होत आहेत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहेत। सुरेश, खरं तर हा पक्षप्रवेश होतोय, यामुळे ठाकरेंच्या पक्षाला किती मोठा धक्का बसलाय आणि भाजपला याचा कसा फायदा होऊ शकतो? माधवी, खरं पाहिलं तर हा एक मोठा धक्का मानला जाणार आहे, कारण की दीपेश म्हात्रे हे ठाकरे गटामध्ये जिल्हा प्रमुख होते आणि त्यानंतर त्यांनी आज थेट भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। कारण की दीपेश म्हात्रे हे नेहमी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये डोंबिवलीमधून ठाम मांडून असायचे। त्यांनी 2 विधानसभा देखील रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये त्यांनी लढलेले आहेत। त्यामुळे खरं पाहिलं तर दीपेश म्हात्रेचा प्रवेश हा एक शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट असेल, ह्या दोन्ही गटांना मोठा धक्का मानला जातोय आणि आजचा जो प्रवेश जो आहे तो सगळ्यात महत्वाचा मानला जातोय। आता पूजा म्हात्रे असतील किंवा संतोष केने असतील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज डोंबिवलीच्या जिमखाना या मैदानामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या समेत सगळ्या उपस्थितीमध्ये या सगळ्यांनी जाहीर प्रवेश घेतलेला आहे। त्यामुळे दीपेश म्हात्रेचा प्रवेश हा सगळ्यात मोठा धक्का जो आहे तो उभाटा गटाला बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच, जसं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जरी हा थेट धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला असला तरी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शिंदेच्या शिवसेनेसाठी देखील हा एक मोठा इशारा समजला जातोय। या सगळ्या परिसरामध्ये भाजपची ताकद कशा रीतीने वाढलेली आहे? खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे ती डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळते।
रवींद्र चव्हाण जे आहेत ते सातत्याने या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांना विरोध हा डोंबिवलीमधून फक्त दीपेश म्हात्रे यांचा असायचा, कारण की ते दोनदा त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये विधानसभा जी आहे ती निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे आता डोंबिवलीमधलं कार्य जर पाहता भाजपाचा जो विरोध जो आहे तो कुठेतरी मावळलेला दिसतोय. त्यामुळे ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला दोघांनाही या प्रवेशामुळे फटका बसला असल्याची या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या आणि शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का समजला जातोय. या संदर्भात अपडेट घेत राहू. सुरेश, धन्यवाद हे सगळ्या सविस्तर माहितीसाठी.